श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. चतुर्थी म्हणजे बुद्धीचा आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे. कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. आता अगदी आपल्याला या दिवशी उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. बाप्पाला अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि यानंतर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता बाप्पाला आपण एक प्रकारचा टिळक लावायचा आहे, ज्यामुळे आपली जी काही अडलेली कामे आहेत तर ती देखील मार्गी लागतील व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल. तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा टिलक आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. आता कपाळावरती लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप करतच आपण टिळक लावायचा आहे. तसेच थोडेसे अखंड अक्षता घ्यायचे आहे आणि या अखंड अक्षता आपण आपल्या हातामध्ये घेऊन आपली जी काही इच्छित मनोकामना आहे, मग संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, तर ती इच्छित मनोकामना मनामध्ये धरून त्या अक्षता आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे. आता हा टिळक लावल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. आता हा टिळक लावून झाल्यानंतर ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. तसेच गणपती अथर्वशीष देखील पठण करायचं आहे. आता तुमच्या घरातील मुलं जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आपल्या मुलांनाच ही सेवा करायला लावावी. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होतो व मुलांवरील सर्व संकटे, अडचणी, अडथळे, विघ्न हे दूर होण्यास मदत होत असते. अगदी गणपती अथर्वशीष म्हणण्यासाठी खूप अवघड आहे, अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल. हा उपाय करत असताना देवघरामध्ये आपण एक चौमुखी दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारे चारही बाजूने येणारे संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण आणखीन एक उपाय करायचा आहे. तर आपण 21 दुर्वाची जुडी घ्यायची आहे आणि ही थोडीशी ओल्या हळदीमध्ये भिजवून घ्यायची आहे आणि ही 21 दुर्वाची जुडी आपण बाप्पाला अर्पण करायला लावायची आहे. ही देखील आपण आपल्या मुलांना अर्पण करायला लावावी. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते व गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो. कारण की बाप्पाला विघ्नहर्ता तर म्हणतातच, पण त्यासोबत बुद्धीचा देवता म्हणून देखील बाप्पाला ओळखलं जातं. आणि यानंतर आता आपल्याला एक उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय आपण अगदी संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की कित्येक पटीने चांगला बघायला मिळत असतो. कारण की आपण जो काही उपाय करतो तर त्याला अग्निदेवता साक्षी असते असे म्हणतात. आता यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे. अगदी तुम्ही अख्खी खोबऱ्याची वाटी घेऊ शकता किंवा थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल. आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे. आता या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या टाकायच्या आहे आणि आपण बाप्पासमोर बसायचं आहे आणि आपल्याला मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण हा मंत्र या दिवशी आवर्जून म्हणायचाच आहे किंवा श्रवण करायचं आहे.
आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जी काही खोबऱ्याची वाटी आहे त्यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या वड्या टाकलेल्या आहे, तर आपल्याला त्याचा जाळ करायचा आहे आणि हे घेऊन आपण घरामध्ये फिरायचं आहे। बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण ही खोबऱ्याची वाटी आणि कापराच्या ज्या काही वड्या आहेत त्यांचा जाळ केलेला आहे, तर हे सर्व घेऊन आपण प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे। आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल किंवा खिडक्या असेल तर त्या उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। तसेच सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। अगदी शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही। त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे। जेव्हा ही खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर हे जळत असतं, तेव्हा देखील आपण ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। हे घरामधून फिरवायचं आहे, बेडरूममध्ये देखील फिरवायचं आहे, किचनमध्ये, हॉलमध्ये, सर्व ठिकाणी आपण ही खोबऱ्याची वाटी आणि कापराची वडी आहे तर ते जळेपर्यंत फिरवायचं आहे। आता फिरवून झाल्यानंतर जर तुम्ही अख्खी खोबऱ्याची वाटी घेतलेली असेल तर ती अर्धी जळायची राहिलेली असेल, अशा वेळेस आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि उंबरठ्याच्या जवळ आपण हे जाळायचं आहे। अगदी तुम्ही आतमधल्या साईडनं देखील जाळू शकता किंवा बाहेरच्या साईडनं जरी आपण हे कापूर जाळण्याचं भांडं ठेवलं तरी पण चालेल। आता हे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपण ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हे करतच राहायचं आहे। यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी, अडथळे, विघ्न हे बाप्पा दूर करत असतात व आपल्या घराची, मुलांची प्रगती होत असते, घरातील सर्वांची प्रगती होते। आता हे जेव्हा जळून होईल, याचा धूर शांत होईल, तर हे आपण आपल्या घराबाहेरच ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही गॅलरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल। आता यानंतर आपण बाप्पा समोर यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती बाप्पाकडे व्यक्त करायची आहे। मुलांची प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, घरामध्ये खूप अडचणी, अडथळे आहे, पैसा येत नाही, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने, तळमळीने बाप्पा समोर व्यक्त करायचं आहे। बाप्पा तुमची इच्छा ही पूर्ण करतीलच व आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होतील। आता हे जे काही अर्ध खोबरं राहिलेलं असेल तर ते आपण दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा तुम्ही अगदी एखाद्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल। यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न ही दूर होत असतात। तसेच या दिवशी आपण आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय करू शकता। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्या। या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करावा। असे केल्याने गणेशाच्या कृपेने इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते। तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते। तसेच आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतील तर आपण 21 हिरवी मुगाचे दाणे घ्यायचे आहे आणि हे घेऊन जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, नोकरी व्यवसायाबाबत जे काही अडचणी, अडथळे आहे तर ते तिथे व्यक्त करत हे हिरवे मूग बाप्पाला अर्पण करायचे आहे। यामुळे नोकरी व्यवसायामध्ये सर्व अडचणी, अडथळे दूर होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।